मी आता उभा आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातील लाखी या गावामध्ये। खरं तर या गावात 21 सप्टेंबर या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। गावामध्ये पाणी शिरलं होतं, शेती वाहून गेली होती, जमिनी खरवडून गेल्या होत्या आणि ही तीच घरं आहेत की ज्या घरांनी अतिवृष्टीचा महाभयंकर प्रलय काळ पाहिला। मात्र या गावामध्ये अतिवृष्टी होऊन आता 10-11 महिने होत आले, कोणताही बदल झालेला नाही। लोकांची घरं पडलेली तशीच्या तशी अवस्थेत आहेत। मात्र या गावाची नेमकी परिस्थिती काय सुरू आहे, या गावातल्या पारावरच्या गप्पा नेमक्या कशा सुरू आहेत, या गावातली लोक बसून काय चर्चा करतायत, हेच सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र खरं तर ज्यावेळी अतिवृष्टी झाली होती त्यावेळी या गावात नदीचं पूर्णपणे पाणी शिरलं होतं, लोकांचा घर संसार वाहून गेला होता, घर संसार उघड्यावरती आला होता, शेती पिकं वाहून गेली होती, या गावातल्या लोकांची घरं पडली होती। आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती या गावातल्या पारावरती नेमकं काय सुरू आहे, लोकांच्या काय चर्चा चालू आहेत ते आपण जाणून घेणार आहेत आणि लोकांसोबत संवाद देखील साधणार आहेत। खरं तर ही जी लोक जी बसलेली आहेत ही सगळी गावातली लाखी गावातली मंडळी आहे आणि यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहेत की त्यांना नेमकं काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीत। काय सांगाल, जो पाऊस आला होता, अतिवृष्टी झाली, घरं वाहून गेली, घर संसार उघड्यावरती पडला, 10-11 महिना झाले, सरकारची मदत मिळाली? सगळी काहीच नाही मिळाली आम्हाला, अजून काहीच नाही मिळाली। तुम्ही आम्ही दिलेच की खाल्लं आम्ही। शेती वगैरे आहे तुमच्याकडे? हाय, शेती सगळी वाहून गेली, शेतीतलं बी। मग आता पीक विमा वगैरे काहीच नाही, पीक नाही, विमा नाही, कुणाला काहीच नाही। मग ते घर कसं उभा केलं? सगळं घर पडलं होतं, तर काय केलं की मारलं तिकडून इकडून, पत्रे बित्रे एडेवाकडे मारले, तर काय करायचं मग? आता राहायला तर नको का जागा? मग तेच केलं उभा एडेवाकडे, तीच राहतो त्याच्यातच। हा, काय काय सांगाल आजी? साऱ्या जेवाऱ्या भिजल्या, काहीच राहिले नाही, कपडे वाहून गेले, रान बी खड्डे पडले सार पाणी। आता 10-11 महिने झालं घर काही सुद्धा नाही दिलं, काय दिलं नाही कुणी सरकारनं, तर काय दिलं नाही, कस तरी एडावाकडे राहतोय। काय दिलंय सरकारनं? काहीच नाही। हा, काहीच नाही। काय सांगाल? काय सारं गेट ही सारं बंगलं ही सारं वाहून गेलं, कडच ती कस तरी बांधलं, इकडून तिकडून। सरकारची मदत मिळाली होती ना? काय नाही, ते सुद्धा आम्हाला मिळालं नाही। चेक काय झालं? चेक बँकेत पडल्यात, ती बी 10-10 हजार रुपये मिळाले। म्हणजे काय झालं त्याचं? क्लिअर झालं? वटले नाही त्याचे? नाही वटले चेक, कसं काय? काय माहिती। मी तुम्हाला 10,000 दिलेले वटलेच नाही? मदत काहीच नाही। आता रानात काय सध्या? आता काय राहणार सध्या, सारं वाहून गेलंय धुवून, सारं खरडून गेलंय वाहून। उडद मुग केली ती बी जळायला लागली, आता पेरणी झाली का? झाली पण काय ती बी जळून चालले उडद मुग, काहीच राहिलं नाही, काय नाही, सारं वाहून गेलं, काय राहिलं नाही। वाहून गेलेले पत्रे गोळा केले तर उभं घर केलेत, म्हणले घरदारा देतो, काय देतो, अजून द्यायचा पता नाही, रोड नाही, या गावाला कुठं जाय ना, गावातच मरायचं आलं, पती साखर बनलं तर खूप बेटा नाही इथं गावामध्ये। ते तुम्ही दिलेल्या कुठे, तुम्ही आम्ही दुसऱ्यांना दिलेल्या, सरकाराची तर मदत अजून नाही, म्हणजे कुठं घर करून देतो, तुम्हाला काय करून देतो, अजून काहीच नाही। पण गेल्या वर्षीच्या दिवाळी तुम्ही दिवाळी केलीच नव्हती, प्रत्येक घरासमोर दिवाळी बघायलाच मिळाली नाही। कशाची दिवाळी करतो? दिवाळीच केली नाही, कसल्या आकाशी दिवे नाही तर कसल्या आमच्या ह्याच्यात नाही, येऊन जाऊन तुम्ही आम्ही किटा दिलेल्या तेव्हाच खाल्ल्या इतक्या दिवस। आता मला सांगा, सरकारने मदत दिली नाही म्हणताय, मग काय सांगाल सरकारला? आता काय सांगू, आम्हाला घरदार बांधून द्या म्हणावा, रोड द्या म्हणावा, कशात राहावा आम्ही? वाहून गेलेले पत्रे गोळा केले तर उभे केले, अजून बी त्यानं ते बी वाहून जातात का राहत्यात, ते बी अजून ते बी वाहून जातात का राहत्यात, ते बी अजून काय करावं? आता तसेच राहत्यात, वनवशासून लेकरू आहे। काय सांगाल, काय परिस्थिती आहे गावाची? 11 महिन्यापूर्वी पाऊस आला होता, आता काय परिस्थिती? आणि दुसरी गोष्ट की काय अडचणी तुम्हाला आहेत आता? आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गावात यायला रस्ता नाही। 20 सप्टेंबर 2025 संध्याकाळी रात्री पाणी आलं। 21चा दिवस, 22चा दिवस, 2 दिवस गावातून पाणी वाहत होतं। गावातली पूर्ण घरं वाहून गेली, घरातलं सगळं साहित्य वाहून गेलं, कपडे वाहून गेली, धान्य वाहून गेलं, सगळ्या कोट्या फिट्या सगळं वाहून गेलं, काही खायला शिल्लक नव्हतं। इतर लोकांनी जे किट वगैरे दिले त्याच्यावर कस तरी लोकांचा गुजारनिर्वाह तो प्रलय काळ तर वाईटच होता, पण आता तुम्ही काय अडचणी आहेत तुमच्या समोर? शेती, आता शेतीत काय पीक आहे सध्या, कशी परिस्थिती आहे, त्याला भाव मिळतो का, कसं बघताय? शेतीला भाव तर नाहीच आहे, गेल्या 20 वर्षापासून ती परिस्थिती शेतीची भावाची तशीच आहे, भाव शेतीचा वाढत नाही, खताचे भाव वाढत चालले, औषधाचे भाव वाढत चालले, 4 पटीनं 5 पटीनं भाव वाढले, पण अजून काही शेतीच्या मालाला भाव मिळत नाही। कारण थोडंफार वर जातं, परत
पुरवत जागेवर येतं. मग शेतकऱ्यांना जगायचं कसं? त्यात हे निसर्गाचा कोप. निसर्ग असा कोपतो की कधी पाऊस पडतो तो भरपूर पडतो, कधी पडत नाही तर काही दुष्काळी परिस्थिती. आता यंदा परिस्थिती बघितलं तर विहिरीला पाणी नाही, पाऊस नाही, अशी परिस्थिती आहे आता सध्या. दुसरी गोष्ट, गावात कुठली सुखसुविधा नाही. काय सुविधा नाही गावात? गावात यायला रोड नाही, चिखलाच्या रोडने यावं लागतंय, गाडी जात नाही. गावात कुणी आजारी पडलं तर न्यायचं म्हणलं तर पंचायत होती, दवाखान्यात जायचं पंचायत आहे. मग अशा परिस्थितीत या गावाची परिस्थिती अशी आहे, जवळजवळ अख्खं गाव पाण्यात होतं 2 दिवस. शेत्या खरडून गेल्या, विहिरी बुजल्या, विहिरीत गाळ भरला, पाईपलाईन वाहून गेल्या. सरकारनं 80% नुकसान पेक्षा जास्त नुकसान झालं असेल मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं, पण अजून काही परिस्थिती सुधारली नाही. काय सुधारली? काय मदत मिळाली? काय झालं? मदत मिळाली नाही. पीक विम्यातून गाव वगळलंय. एवढे 80% पेक्षा तुम्ही पीक विमा? हो, ऊसाची बिलं अजून कारखान्याने दिलेली नाही. ती 2 वर्ष झालं. मग ऊसाचं पीक आता तेवढं एकच पीक शेतकऱ्याला थोडंफार 2 रुपये मिळायचं आहे, ते कारखाना बिलं देत नाही. भैरवनाथनं 350 भाव काढला, सरकार म्हणते 3,500 भाव आहे, पण हा भाव मिळतच नाही शेतकऱ्याला ऍक्च्युली. काय अडचणी तो शेतकऱ्यांसमोर या गावातल्या, खास करून लाखीतल्या एक तर बघा, पहिला का नाही, लाखीतून त्या ह्याच्यापासून कुठल्या येड्याला किंवा आंतरगाव मार्गे जाण्याला एकही रोड आमच्या गावातून त्या तिथवर लेकरांना किंवा आज आजारी माणूस आहे त्यावर रातचं न्यायचं म्हणलं, उद्या वीज बाधा झाला समजा काय झालं तर ह्या माणसाला नेण्यासाठी कुठलाही रोड आमच्या गावाला एकही चांगला रोड नाही. मग लाखी ते इडा एक रोड व्हावा किंवा लाखी ते हे टिकडी रोड व्हावा. पुन्हा आज आमच्या जमिनी खरडून गेल्या, त्याला जवळजवळ 8-9 महिने होत आलं. तुमची किती नुकसान झालं? किती एकर शेती? आमची 3.5 एकर जमीन आहे माझी. 3.5 एकरातलं एक बी टिपूर सुद्धा राहिलं नव्हतं, उसाचं राहिलं नाही. पुन्हा मका ही सगळं सोयाबीन सगळं वाहून गेलं. आणि मी रात्रीची 11 वाजेपासून पांढरम पिंगळे म्हणून एक आणि मी एक, आम्ही दोघं नवरा बायको, ते आमची मालकीन आणि आमची मालकीन, 4 जण 11 वाजेपासून तसल्या पडक्या घरावर रात्रभर अख्खी रात्र काढली. जेव्हा इंडिया हो मी स्वतः आणि पांढरम पिंगळे आणि आम्ही 4-5 जण अखेर रात्र काढून आम्हाला इंडिया आरएफच्या टीमनंच काढलंय. हेलिकॉप्टर अजितदादांना आणि आपले ओमराजे निंबाळकर साहेबांना यांच्या सहकार्यानं आम्हाला काढलं. पण आजपर्यंत फक्त माझ्या खात्यात 23,500 रुपये फक्त सरकारची मदत आली. आणि आता सरकार काय सांगतंय, त्या दिवशी जिओटॅग करून गेले, ती खरडून गेलेल्या जमिनी म्हणजे वाहून गेलेली मातीची वावरात ते आहे दगड झालेली, त्याची काय सांगतंय सरकार. ह्यांनी काय जी आर काढलाय की नरेगा मधनं का काय ती, आणि 10 माणसं लावायची मंजुरानं आणि त्या 10 माणसाच्या नावावर ती पैसे काढायचं आणि मग नंतर आम्ही खायचं. तोपर्यंत आम्ही आता आज 12 महिने झालं, चला तुम्ही आज वावरात बघा, चला विहीर बुजून गेली, पाईपलाईन वाहून गेली सगळी. आता सध्याला तुम्हाला सगळं दिसतंय, बोर सगळा वाहून बुजून गेलेला आहे, त्याची बोरची मोटर तुटून गेलेली. आज बी तुम्ही रोज कुणी बी चला बघायला मीडियावाले. 11 महिने झाले, ह्या सगळ्या अडचणी जशाच्या तशा अशी आहे, हाय अशा जनावरांवर वाहून गेली. ती म्हणली पंचनामा करा. आता मला सांगा, ती साहेब जी आहे आपलं ही अधिकारी लोक ते म्हणते तुमची जनावर तिथं नाही, आम्ही पंचनामा करायचा कसा. मग आता आम्ही जनावरांची मदत नाही मिळालेली, फक्त 23,500 रुपये. मला पुढं गावाला आता पुढं गाव तुमचा विकास करायचा असेल, तुमच्या डोक्यामध्ये असलं काही असं तर काय नेमका विकास व्हायला पाहिजे? आता विकास गावाला रोजच्या योजना करणे आमच्या गावासाठी. पण आता जे सरकारनं सांगितलं बा ती जी आर काढून 8 काढा ना म्हणावं त्यांना ही, आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याला ती 10 रुपये 5 रुपये जी काय तुम्हाला द्यायचंय ती त्याच्या खात्यावर द्या ना म्हणावा, तर आम्ही माती भरणार नाही. तर माती जर नाही आम्ही त्या रानामध्ये आणून जर भरली तर आम्ही ही नापीक जमीन कशी पिकवायची ना आम्ही कशी खायची नाही, लेकर बाळ उभा कशी करायची. आम्ही किती शेती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे 10 एकर आहे. 10 एकर आहे. आता काय पीक आहे? आता सध्या ऊस आहे आणि सोयाबीन आहे. अतिवृष्टीचा काय तोटा झाला होता? हा झालता ना तोटा. 2 एकर सोयाबीन ही. काय प्रश्न आहेत गावासमोर? काय अडचणी आहेत? गावामध्ये रस्ते ही गेल्या वर्षी पूर आल्यानंतर सर्व घरे व रस्ते सर्वांची नुकसान झाली, सर्व गावकऱ्यांची. पण आम्हाला सरकारकडून 1ही रुपयाची मदत आणखी मिळालेली नाही.
म्हणजे आणि काय, कुठली वारंवार- मदत सरकारनं तर सांगितलं की का जनावरांना जे दगावलेत वाहून गेले त्यांची मदत दिली म्हणून? हा नाही ना, मिळालेलीच नाही. मिळालेली म्हणतात ते नुसता घोषणेबाजी चालू आहे ह्या सरकारची, आणि एकही काम ते नुसती घोषणा करतात, पण एकही अशी म्हणजे राबवत नाहीत की काम बाबा ठोकपणे, की नुसती घोषणाबाजी चालू आहे शेतकरी. काय सांगाल आजी, काय म्हणताय, बोला, काय अडचण आहे तुमची? तिची ती गेली सगळी खरडून खडकाला मिळ आणि घरादारात बी पाणी शिरून सगळं घरात पत्रे मोकळे झाले, शेड होत ती. काय नाव आहे तुमचं? रत्नाबाई बरं. दशरथ गव्हाणे. बर, काय नुकसान झालं तर घरात पाणी आलं होतं, आता वर्ष झालं, काय मदत, घर उभा केलं का परत पुन्हा? उभा पत्रच केल्यात उभा पाड्या झाड्यात. काय सांगाल सर, जिल्हा परिषद शाळेत पूर्ण पाणी शिरलं होतं, रेकॉर्ड भिजलं होतं शाळेचं, आता वर्ष जवळपास 11 महिने पूर्ण झालेत, शाळेसमोर काय अडचणी, शाळेच्या काय अडचणी मांडणार? शाळेमध्ये संपूर्ण रेकॉर्ड भिजलं होतं. कसं तरी आम्ही शाळेचं जे जनरल रजिस्टर होतं तेवढं वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शाळेची जी इमारत होती ती पाण्यामुळे त्याची फरशी खचली. पंचनामा करून गेले, एकदा दोनदा इंजिनियर येऊन गेले, नुसते अहवाल घेऊन गेले, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पुढे कारवाई झालेली नाही. शाळेला शौचालय वाहून, दोन्ही शौचालय वाहून गेले होते. शौचालयासाठी प्रस्ताव द्यायला सांगितले, आम्ही प्रस्ताव दिले. एक शौचालय मंजूर झालं, नुसतंच मंजूर होऊन पडलेलं आहे. ते शौचालयाचं बांधकाम अजून सुद्धा त्याचे वर्कआउट त्यांना मिळालेलं नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. आणि एक शौचालय जे होतं ते संस्थेतर्फे शौचालय त्यांनी दिलं होतं, ते शौचालय गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की गावकऱ्यांकडून मजुरी घेऊन ते शौचालय पूर्ण करावं. ते गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ते शौचालय पूर्ण केलंय. गावातली जी शाळेत जी फरशी होती ती पाण्यामुळे पूर्णपणे खचलेली आहे. ज्यावेळेस बेंच बसतोय त्या बेंचच्या खाली आम्हाला दगड लावावे लागतात. दगड हल्ला की आता सध्या दगड हल्ला की तो बेंच असा खालीवर ज्ञानार्जन करायला, तुम्हाला शिकवताना अडचणी भरपूर अडचणी. पावसामुळे वर्ग खुले गळतात का? नाही, वर्ग खोली गळत नाहीत, पण जो फरशी खचलेली आहे, शाळेचा रंग पूर्णपणे उडून गेलेला आहे, आणि एक खोली धोकादायक झालेली आहे. आणि ती धोकादायक खोलीचा आम्ही प्रस्ताव त्यांना दिलेला आहे, पण ते खोली पाडण्यासाठी किंवा ते खोली डिस्ट्रॉय करण्यासाठी अजून कोणताही आपल्याला आदेश आलेला नाही. काय सांगाल, काय परिस्थिती आहे गावाची? अतिशय बिकट परिस्थिती आहे गावामध्ये. येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. गेल्या वर्षी जो सप्टेंबर महिन्यामध्ये आलेला महापूर, या महापुराने अतिशय बाधित झालेले हे गाव आहे लाखीबुके, आपल्याला माहित आहे. परंतु यांची पूर्ण घर शेतीचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, अतोनात झालेलं आहे. त्यांची घर वाहून गेलेली. ठीक आहे, आता नुकसान झालंय, आता पुढे कसं उभं राहायचं, लोकांनी काय करायला पाहिजे, काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडं वारंवार मागणी केलेली आहे. मीडियाने त्यावेळेस भरपूर मीडिया आलेला होता, तुम्ही सुद्धा आलेला होतात, परंतु त्याच्यावर लोकांचं म्हणणं आहे की काय त्यांना मदत अशी काय फारशी मिळालेली नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं येत आहे. आता गावासमोर काय अडचण आहेत? गावासमोर मुख्य तर टेकडीपासून गावापर्यंत यायला रस्ता व्यवस्थित नाही. रस्त्याची प्रमुख मागणी आहे. आणि शेतीचं जे नुकसान झालेलं आहे ते शेतीचं नुकसान त्यांना भरून मिळावं. शेती खरडून गेलेली आहे, जमिनी वाहून गेलेल्या आहेत. बरेच आता आपण इतर शेतकऱ्यांच्या ही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला जाणवलेलं आहे प्रचंड प्रमाणात पीक विम्यातून गाव वगळलं गेलं. गावाला पीक विमाच नाही, म्हणजे तुमचं जवळ मंडळच वगळलं, जिथं नुकसान तर झालं खऱ्यापैकी बऱ्यापैकी. मला एक सांगा, जिथं एनडीआरएफची पथकं आली, जिथं पाहणी केली गेली, हे कसं बघताय परिस्थिती? तिथं विमाच मिळाला नाही लोकांना. असं आता काय हे शासन स्तरावरचा विषय असल्यामुळं, आणि मी एक इथलं शिक्षक आहे, त्यामुळं या विषया संदर्भात मी माझ्यापेक्षा गावकरी जास्त बोलतील. काय सांगाल आता, एवढं नुकसान झालं हे सरकारला दिसलं, सरकारने सांगितलं नुकसान झालंय, एनडीआरएफ आलं, पथक आलं, मुख्यमंत्री या भागात आले, त्यांनी पाहणी केली, उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते त्या काळात. हे सगळं असताना पीक विमा कंपनीची मदत नाही आली. पीक विमा कंपनीची मदत झालेलीच नाही. आणि सगळे पंचनामे झाले, शेतामध्ये जाऊन तलाठ्याने पंचनामे केले, ती पंचनामे कुठं कचऱ्यात टाकले त्याचा पत्ता नाही. आणि आमचंच गाव पूर्णपणे पीक विम्यासाठी वगळलेलं आहे. 2019 पासून दरवर्षी आमचं गाव पूर्णपणे 100% पीक विमा भरतंय.
आणि 2019 यावर्षी पासून किती लोकांनी पीक विमा भरला गावातल्या? 100% शेतकऱ्याचा आता विमा. यावर्षी भरला का? जेवढे शेतकरी आता चालू वर्षाचा नाही भरला. नाही भरला का? आता तारीख तर आज संपणार आहे. आता गेल्या वर्षी 6-7 हजार रुपये पीक विमा भरला आणि ते त्याचा रुपया मिळाला नाही. ते होतं जवळचं तेही गेलं. म्हणजे एकतर अतिवृष्टीने वाहून नेलं, दुसरं कंपनीला प्रीमियम भरण्यात हा, गेलं. आणि आमची अपेक्षा होती की अतिवृष्टीमुळे सगळी पूर्ण पिकं गेलेली होती आणि पिकं गेल्यामुळे आम्ही भरपूर असा सगळ्या पिकाचा 100% लोकांनी शेतकऱ्यांनी विमा भरला, पण रुपयाही मिळाला नाही. आणि त्यामुळे या पीक विम्यावर शेतकऱ्याचा विश्वासच राहिला नाही. त्यामुळे या वर्षीचा आम्ही पीक विमा भरला नाही. आणि या गेल्या वर्षीचा भरला नाही. तुम्ही भरला? नाही भरला. काय कारण ना भरण्याचं? काय ते पीक ह्याची आहे ना, तर काय काय ह्याला भरायचं. 2025 बी नाही, 21 बी नाही, 19 पासून आम्हाला पीक विमाचा 19 पासून मिळाला नाही मिळेल. मग ते फक्त भरत राहायचं काम. बरंच राहायचं काम. आता भरणार नाही त्या वर्षी? नाही भरायला पाहिजे ना, चांगली योजना आहे. सरकार आवाहन करतो तुम्हाला. पण येतच नाही पीक विमा, तर कशाला भरता. काय सांगाल, काय परिस्थिती पीक विमा? तुम्ही विचारताय यंदा पीक विमा भरला का? बरोबर आहे. गेल्या वर्षी काय झालं, पूर आला होता. पूर आल्यावर एक रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत पूर्ण गाव पाण्यात होतं. नदीकाठच्या 5-5 एकरी जमिनी वाहून गेल्या. त्या डोक्यात केलं खड्डे आहेत. ते गेल्या वर्षीचा जर सरकारने विमा दिला नसेल तर यंदा विमा कशाला भरायचा? पण ते टेक्निकल त्यांचं ते पीक कापणी प्रयोग वगैरे वगैरे गोष्टींवरती त्यांनी टेक्निकल मला सांगा, 5-5 एकर रानात काहीच राहिलेलं नाही. कसा पीक कापणी प्रयोग? करायला पैसे पिकच नव्हती ना. डोक्यात केलं जर खड्डे त्या रानात आज, तर कसं तुम्ही काय मागणी काय करणार सरकार? तीच द्यायला पाहिजे ना. गेल्या वर्षी तरी विमा द्यायला पाहिजे. महत्वाचं ना. आमचं मंडळ जिथं भरला का? ह्या वर्षी भरला? गेल्या वर्षी आला नाही, एवढं नुकसान होऊन तर यंदा कशाला भरायचं? सरकार आवाहन करतंय पीक विमा भरा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. काय करायचं त्यांच्या आवाहन करण्याला? काय करायचं? काय करायचं आव्हानाला त्यांच्या? गेल्या वर्षी रानात डोक्यात केलं खड्डं पडलं, त्याचं जर सरकार पीक विमा देत नसेल तर यंदा भरून करायचंय काय? सांगा की मला. 5-25 विहिरी गाळाने भरलेल्या आहेत नदीच्या काठच्या. त्या माणसाला 1 रुपया अजून मिळाला नाही. 1 रुपया. आणि आता यंदा भरून काय करायचे? काय भरण्याचा अर्थच नाही. काय गावापुढे काय अडचणीत बरं? एकूण गावाच्या विकासासाठी काय व्हायला पाहिजे सरकारला? आता हा कार्यक्रम जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघत असतील तर त्यांना काय मागणी करा? गावाच्या विकासासाठी महत्वाचा एक रस्ता तरी गावात याला डांबरी चांगला असावा. एक, बाकीचे राहू दे. एक रस्ता तरी तालुक्याला जायला, अगर जिल्ह्याला जायला चांगला असावा, ह्या गावातनं बाहेर निघायला. बाकी ह्याच्यापेक्षा दुसरं काय म्हणणं नाही. तेवढंच आमचं म्हणणं पूर्ण करावं. एक रस्ता डांबरी फक्त गावातनं बाहेर निघायला, बाकीची काही समस्या नाही. निश्चितपणे आपण जर बघितलं तर या गावामध्ये रस्त्याची अडचण आहे, लाईटची अडचण आहे का? पंचनामा शेत वाहून खरडून गेलेली, विहिरी बुजलेल्या, स्वतः येऊन किती पंचनामा. महिने झाला अतिवृष्टी होऊन? आता 9-10 महिन्याच्या घरात खेळायला आहे. हा, अजून 1 रुपयाचं परत नाही. फक्त 10-10, 5-5 हजार नेऊन आधी लावलोय गाव नुसतं. ह्याच्या पलीकडे काय नाही. घरात पसारा कोणाचा राहिलेला नाही. जेवढी पूर्ण ही आहे, ही सगळं पूर्ण पाण्यात होतं. मग सगळ्यांनी येऊ बघितलंय. मग त्या अधिकाऱ्याचं काम नाही का बाबा ह्या गावाला काय परिस्थिती, तिथे यावा बघावा. पंचनामा तलाट्याने 10 वेळेस केल्यात. पीक विम्याचं केल्यात, पीक विमा भरलं, पीक विमा नाही. मग काय आता अजून शेत एकूण भरायचं काय विमा आम्ही? हा, आता विमा भरला नाही तुम्ही? ह्या वर्षी भरलेले आहेत की? म्हणजे आज संपत्ती तारीख वाटतं 31 जुलै पर्यंत वाढली तर मला माहित नाही तारीख. आता नाहीत भरलेलं. आता नाहीत भरलेलं नाही विमा. आणि तुम्हाला सांगतो, घरकुलं म्हणली, घरात पूर्ण पाणी, अजून घर तुम्हाला बघायला भेटत. हाय अशी घर आहे, सगळी गाळाने भरलेली. घरकुलं देऊ म्हणली, घरकुलं बी नाही. कुठलं ग्रामपंचायतचं कुठल्या गावाला काम बी नाही. काय मागणी काय, थेट मागणी काय सरकारला? हा, मागणी काय? अहो मागून मागून कटाळलो. घरकुलं द्या म्हणलं, रोड द्या म्हणलं, रस्ते नाही ते नीट, लाईटी नीट नाही ते. आता तुम्हाला सांगतो मीटर टाकल्यात, आता मीटर बंद केल्या. हा, आता मीटर बंद पडले ते सगळं. काय करायचं, अंधारात बसायचं. काय दुधाचा व्यवसाय आहे गावात? दुधाचा व्यवसाय आता इकडे आमच्याकडे जास्त दुधाचे नादिक नाहीत. शेती करणारे लोक आहेत आमच्या. तरकारी करणारे, तरकारी वाहू गेले हे असं. म्हणजे दुधाचा तरकारी घेऊन जायला रस्ता पाहिजे. हा कुठं खालनं जावर नाही, कुठं नाही आम्हाला. काय अडचणी आहेत गावापुढे? गावातल्या सध्या समस्या लोकांनी बी सांगितल्याप्रमाणे की एकतर गावाला शासनाच्या योजनेनुसार गावाला एकतरी डॅमेरीकरणाला कुठेतरी जोडलेलं असलं पाहिजे. त्या योजनेमध्ये आमचं गाव नाही. तुमच्या गावाला पक्का रस्ता नाही अद्यापपर्यंत नाही. पक्का रस्ता मेडिकल इमर्जन्सी असेल तर कसं जायचं दवाखान्यात? इमर्जन्सी समजा कुठलं डिलिव्हरी पेशंट असेल किंवा एखादं इमर्जन्सी पेशंट असेल तर ती नेण्यासाठी सुद्धा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आमच्याकडे सुविधा कुठलीच नाही. जर निघताच येत नाही, गावाच्या बाहेरच निघता येत नाही, अशी परिस्थिती. तर डांबरीकरणाला गाव जोडलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट,
पुरामध्ये गावामध्ये पाणी ज्या वेळेस शिरले त्यावेळेस गावातले रस्ते वाहून गेले, रस्ते सुद्धा वाहून गेले, एवढं पुराच्या पाण्यामध्ये गाव होतं. तर ती रस्ते अंतर्गतचं पूर्ण काम झालं पाहिजे, अंतर्गत रस्ते. दुसरी गोष्ट शेतरस्ते, प्रत्येक शेतकऱ्यांच्या मागण्या शेतरस्त्यांच्या ती शेतरस्ते सुद्धा शासनाच्या योजनेतून झाले पाहिजे. आणि जे खरडून गेलेले जमिनी आहेत, खरडून गेलेल्या जमिनी आता त्यांनी काय केले, 10,000 रुपये एक अनुदान सुरुवातीला टाकले. आणि दुसरं जे फंड होता गाळ टाकण्याचा त्याचं तर कुठलंही आणखीन बजेट नाही म्हणून सांगितलं जातंय. कुठलंही बजेट आता गेलेल्या जमिनीचं काही मिळालं नाही, काही नाही. 10,000 रुपये फक्त, ती बी एक कोणताही अजूनपर्यंत निधी आलेला नाही किंवा गावाला त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. ग्रुप ग्रामपंचायत आहे का तुमची? जॅके पिंपरीला वेगळं व्हायला पाहिजे ग्रामपंचायत, अशी काय मागणी? ग्रामपंचायती वेगळं व्हायला पाहिजे. आमची ग्रामपंचायत वेगळी झाल्यानंतर आम्हाला त्या तरी सुविधा गावासाठी करता येतील, निधी तरी उपलब्ध होईल. दोन्ही गावासाठी निधी असतो, दोन्ही गावासाठी निधी असल्यामुळं त्यातली विभागणी होते, गाव वंचितच राहते. तुमचं गाव वंचित राहते. काय मागणी? ग्रामपंचायत वेगळी व्हायला ग्रामपंचायत वेगळी व्हावी. काय मागणी? ग्रामपंचायत वेगळी होणं फार महत्वाचं आहे. त्या ग्रामपंचायत वेगळी झाली तर आमच्या गावचा विकास होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पिकं पूर्ण 100% गेले असताना पीक विमा का नाही? पंचनामा झालं, तलाठी शेतामध्ये फिरला, कुठं ती पंचनामा कुठं गेलं ह्याचाही पत्ता नाही. आणि घरं वाहून गेली, भिंती पडल्या, त्या गाळ सगळ्या घरांनी बसलं, तरी त्याच्यासाठी किराणासाठी फक्त 5-5 हजार रुपये सुरुवातीला दिलं, त्याच्यानंतर काही दिलं नाही. काय सरकारने तुमच्या मागण्या मान्य करायला पाहिजे? काय झालं इमेसाठी बरं का, आता आमच्या शेजारीच बॉर्डरवर भूम तालुका आहे, भूम तालुक्याला 16 हजार रुपये भेटलेत. आणि तुमचं? आम्हाला 1 रुपयाही भेटलेला नाही, 1 रुपयाही नाही. आता जी नागेवाडी यावर्षी भरला का विमा? यावर्षी नाही भरला. भरायला पाहिजे ना, ती योजना आहे तिचा लाभ घ्यायचा. ते टेक्निकल बाजूने होईल नाही होईल ते ठीक आहे ना. 4 वर्ष झालं भेटलंच नाही तर काय भरायचं? 3-4 हजार फुकट घालवायचे का सरकारला? सरकारच घालतोय ना पैसे. विमा कंपनीला सरकार तुमचा पण सरकार पण काही हिस्सा देतं ना, सरकारचा हिस्सा विमा कंपनीला सरकार देतं, आपण शेतकरी पण देतो. मग ते मिळाला, ते टेक्निकल बाबी सांगून होईल, पण यावर्षी भरायला पाहिजे. नाही भरू शकत, पैसेच नाही तर कुठलं भरायचे? सगळे गेल्या वर्षी पीक गेलं, सगळं सोयाबीन गेलं. सोयाबीन दिलं तर 15,000ला काढायला आले किती मला पैसे? 5,000 रुपये. नुकसान झालं, एवढं नुकसान झालं. दुसरं पण होतं सोयाबीन, ती बी 16,000ला काढायला, त्याचे आले 9,000 रुपये. काय राहिले शिल्लक? सगळं वाहून गेलं, किडकं झालं. गावाला रस्ता नाही, मेन रस्ता पाहिजे आम्हाला. सरकारकडे मागणी आम्हाला कुठला 3 किलोमीटर आम्हाला डांबरी करून देणे, सगळ्यात महत्व मेन पॉईंट. पाणी आले का आम्हाला इकडून निघता येत नाही. अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही या गावामध्ये आलो, जय महाराष्ट्र गावामध्ये आलो, तो ओम गायकवाडचं घर पडलं होतं. आम्हाला अक्षरशः आम्हाला सुद्धा अश्रुअनावर झाले की यार परिस्थिती खूप गंभीर होती ती. ही सगळी परिस्थिती बघताना हे लोक उभा राहिले, पुन्हा संसार उभा करायचा आहे, पुन्हा शेती करायची, पुन्हा जगायचं. हे कसं आहे हे सगळ्या परिस्थिती? आता काय करावं लागतंय, कसं कोणा थोडंफार करावंच लागतं. ह्याच्याकडून घेणं, त्याच्याकडून घेणं, व्याजाने काढणं, म्हणा काहीतरी करावं लागतंय ना. प्रपंच उभा करायचा. सगळ्या परिस्थितीकडे कसं बघताय? आधी म्हणजे आमच्या गावाला एकतर कुठली सोय नाही, रस्त्याची सोय नाही. पीक विमा भरायला जावा तर शासन काय पीक विमा देऊ शकत नाही. आधी शासनाने काय केलं, 1 रुपयात पीक विमा भरा. 1 रुपयात पीक विमा भरण्यात जायला त्याला 200 रुपये खर्च कागदपत्राचा येऊ लागला. नाही पण विमा भरणं, येणं आणि भरणं ह्याच्यामध्ये थोडे फरक आहे. आपण भरायला पाहिजे ना. हो भरायला पाहिजे, पण गेल्या वर्षी तो 1 रुपयातला विमा गेला. त्या 1 रुपयासाठी 200 रुपये कागदपत्र प्रत्येक शेतकऱ्याला खर्च येऊ लागला. ऑनलाईन आणा, 7/12 आणा, हे आणा. आणि पुन्हा त्यातून गेल्या वर्षी 7,500 रुपये मी विमा भरला, मी स्वतः. 7,500 ना आम्हाला कंपनीने 1 रुपया सुद्धा विमा पाठवला नाही. आणि आमचा जवळ महसूल खातच त्यांनी वगळले नेमकं. आणि भूम तालुक्याला प्रत्येक शेतकऱ्याला कसं असतंय, पीक कापणी प्रयोग म्हणा, सॅटेलाइट म्हणा, ह्या गोष्टी ते सांगतील कंपनी. समजा त्याच्यामध्ये निश्चितपणे आवाज उठवायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे, सरकार बोलायला पाहिजे. पण ते आमच्या खेड्याचा आवाज तिथपर्यंत जातच नाही ना. सगळे नेते कंपनीकडे गेले की गप्प बसतात. आता आमच्याकडं धनंजय सावंत बांधकाम खात्याचं हे झालेलं आहे आपल्या जिल्ह्यासाठी. मी त्या दिवशी गेलो, मग म्हणलं आम्हाला तेवढा रस्ता तरी जोडा. मग या म्हणले तुम्ही नुसतं. मग तिथपर्यंत जाणं सुद्धा आम्हाला थोडं अडचण. तेवढ्या पुरते आश्वासनं देतात की पुन्हा गप्प बसतात. पूर्ण नदीचं पाणी शिरलं होतं गावात, पूर्ण नदीचं पाणी शिरलं होतं. पूर्ण प्रत्येकाच्या घराला आणि डोळ्याला चहा प्यायला सुद्धा काही राहिलं नव्हतं. प्रत्येकाच्या घरात सगळं वाहून गेलेलं होतं.
पण एवढं सगळं होऊन पण मदत मिळाली नाही. काय नाही, मदत नाही मिळाली. 5-5, 10-10 हजार रुपये तेवढे दिले. मदत रुपये नाही मिळाली. नाही नाही. कसं काय म्हणतात? ही आमची क्षेत्र बोम तालुक्यात आहेत. आता आम्हाला जर त्याचं नुकसान भरपाई जर म्हणलं तर तिकडं भरायचे म्हणले की म्हणतात लाकीचे रहिवासी, आणि इकडे भरायचे म्हणले तर बोम तालुक्यात जिमनी तुमच्या आम्ही कुठंच दखल घेतली नाही अजून. म्हणजे कसं? आमची दखलच घेतली नाही. हे 7 बार म्हणजे आमचं कोरच आहे सध्याला आता. म्हणजे कोर म्हणजे आम्हाला कुठलाच त्याचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीचा लाभ मिळाला? कर्जमाफीचा नाही का ह्याचा तुम्हाला मिळाला कर्जमाफीचा? कोणालाच नाही. कर्जमाफी लाभ मिळाला ना? नाही मिळाला. नाही मिळाला. कर्ज काढलं नव्हतं का? हा काढलेलं 90,000 कर्ज आहे. नाही भेटलं. हे नदीच्या पाण्यात वाहून गेलेलं जे आहे का सर आमचं, नदीच्या पाण्याला वाहून गेलेलं त्याचा आम्हाला काहीच म्हणजे त्याचा लाभ मिळालाच नाही अजून आम्हाला. आम्ही कागदपत्र जर दाखल केले ते म्हणतात तुम्ही रहिवासी तिकडे, तुमचं इकडे चालत नाही. आणि तिकडे भरायचं म्हणलं की इकडं. आम्ही लाकी गावात होतो सर. आमचं क्षेत्र काही क्षेत्र परांडा भूम तालुक्यामध्ये मोडत आहे. शेती जी आहे त्यातली शेती आमची बरीचशी खरडून पूर्ण गेलेली पाण्यानं. पण ज्यावेळेस आम्ही भूम मध्ये कागद घेऊन जातो का, भूमवाले पंचायत समितीवाले म्हणतात कागद तुम्ही परांडा तालुक्यात द्या, कारण की तुमचं क्षेत्र राहणारे तुम्ही परांडा तालुक्यात आहेत, तुम्ही रहिवासी पण परांडा तालुक्यात आहेत, आणि परांडा तालुक्यात लोक म्हणतात तुम्ही भूम तालुक्यात हे कागद द्या. मग ह्याचा आता सर आम्ही करायचं नेमकं काय, कागद द्यायची कुठं, हा मेन प्रश्न पडलेला आहे. आम्ही 7 जण आहेत त्या क्षेत्रामध्ये. नदीचं पात्र सोडून हजार फूट पाण्याचं इकडे तिकडे पसरलेले त्यावेळेस हे बघा ते पूट आहेत आमच्याकडे तवाचं खरडून गेलेले जिमनी आमच्या काहीच राहिलेलं काहीच नाही. शेततळी बिळी ते मोटरा बिटरा समजा सगळ्यात जिकडे तिकडे गेलेले वाहून. निश्चितपणे आपण जर बघितलं तर मी त्या गावामध्ये आहे ज्या गावाला महाप्रलयाचा किंवा पुराचा मोठा फटका बसला होता. मी ज्या सभागृहामध्ये उभा आहे त्या सभागृहात पाणी शिरलं होतं. या गावातल्या जवळपास सर्वच घरांमध्ये पाणी शिरलं होतं, नुकसान झालं. नदीकाठच्या घरांमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, काही घरं वाहून गेली. ज्यावेळी ही बातमी जय महाराष्ट्राच्या कानावरती आली त्यावेळी जय महाराष्ट्र ओम गायकवाडच्या घरी पोहोचलं होतं. निश्चितपणे त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्राकडून करण्यात आला. खरं तर या सगळ्या गोष्टी बारकाईनं जर बघितल्या तर आज 11 महिने झाले या अतिवृष्टीला, अजूनही या गावापर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचल्या नसल्याचा इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे. खरं तर निश्चितपणे या गावाला रस्त्याची मागणी होते. ग्रुप ग्रामपंचायत पासून गाव विलग करण्यात यावं ही देखील मागणी होते. या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठीची जी फरशी आहे ती सुद्धा खचल्याचा इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे. खरं तर एकूणच या गावाच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर गावाला जोडणारा रस्ता डांबरीकरणाचा देण्यात यावा. गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात महापुरानं नुकसान झालं होतं, शेती खरवडून गेली, घरं पडली. मात्र अजूनही या गावाला पीक विम्यापासून वंचित वगळण्यात आलं असा देखील आरोप या ग्रामस्थांकडून करण्यात आला. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, लाखी, धाराशिव.